जय भीम, नमो बुद्धाय. मी दिव्या अंबिरे स्वागत करीत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ वर्षवासावर आधारित आहे. बहुतांना हा प्रश्न पडला असावा की वर्षवास म्हणजे काय. तर सांगू इच्छिते, वर्षवासाला पाली भाषेमध्ये वत्सवास असे म्हटलं जातं. वर्षा म्हणजेच पाऊस आणि वास म्हणजे वास्तव्य करणे. म्हणजे पावसाच्या काळात ज्या ठिकाणी आपण आश्रय घेतो, ज्या ठिकाणी आपण राहतो, त्याला वर्षवास असे म्हणतात. वर्षवासाचे पालन आषाढी पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या कालावधीत केला जातो. बहुजनाच्या हितासाठी व जनकल्याणासाठी तथागत गौतम बुद्धांनी सांगितलेले धम्म हे आपणापर्यंत पोहोचावे म्हणून आपले भिक्खू संघ गावोगावी जाऊन बौद्ध धम्माचा प्रचार व प्रसाराचे कार्य करीत. हे कार्य करीत असताना त्यांना अनेक अडथळे येत, पण आपले भिक्खू संघ ऊन, वारा, पाऊस या कशाचीही पर्वा न करता आपले बौद्ध धम्माचे प्रचार व प्रसाराचे कार्य करीत असत. पण काही गावकरी भिक्खू संघाच्या प्रचार व प्रसाराच्या कार्यापासून नाराज होते. कारण जेव्हा पावसाळ्यामध्ये भिक्खू संघ प्रचार व प्रसाराचे कार्य करण्याकरता बाहेर येत, तेव्हा पावसाळी काही जीवजंतू त्यांच्या पायाखाली येत व काहीशा पिकांची नासही होत. गावकऱ्यांनी आपले म्हणणे तथागत गौतम बुद्धांना सांगितले. ह्या सर्व गोष्टीचा संपूर्ण विचार करून तथागत गौतम बुद्ध भिक्खू संघाला म्हणाले, अनुजानामे भिक्खवे वस्साने वस्स उपगंतुंती. म्हणजेच, हे भिक्खूंनो, मी तुम्हाला आज्ञा देतो की तुम्ही ह्या पावसाळ्यातील कालावधीत एका ठिकाणी राहावे, एका ठिकाणी वास्तव्य करावे. अशा प्रकारे वर्षवासाची सुरुवात झाली.